गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर बघा, आज आपल्याला सेकंड चॅप्टर स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, पण त्या अगोदर त्यामध्ये काय काय साधारण असणार ते लिहूया. बघा, सेकंड चॅप्टरचं नाव आहे एसी फंडामेंटल्स. काय नाव आहे? एसी फंडामेंटल्स. आता हे एसी फंडामेंटल्स शिकत असताना बघा, इथे एक ट्रेस मला काय द्यायचा आहे की याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे, तर फक्त आणि फक्त एसी बद्दल. कशाबद्दल? फक्त आणि फक्त एसी बद्दल. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला मी जे सांगितलं होतं की दोन प्रकारचे काय असतात, करंट असतात. ठीक आहे, डीसी आणि एसी असतात. ओके, किंवा हे टाईप आहेत जनरेशनचे, डीसी आणि एसी. तर त्यामध्ये आपल्याला कुठला शिकायचा आहे? फक्त आणि फक्त एसी. ओके, आता हा एसी शिकत असताना याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्ली काय बघायचं आहे बघा, तर डिफरंट वेवफॉर्म्स बघायचे आहेत. ठीक आहे, वेवफॉर्म्स बघत असताना त्याचबरोबर याच्यामध्ये खूप साऱ्या काय येतील, डेफिनेशन्स येतील. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय येईल, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन येईल. जेव्हा तेव्हा मी सांगत जाईन तुम्हाला, पण महत्वाच्या गोष्टी सांगतो. ठीक आहे, डेफिनेशन्स येतील, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, त्यानंतर काय येईल बघा की एलिमेंट्स इन एसी. एसी मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे एलिमेंट्स असतात. आपण जे रेझिस्टन्स आतापर्यंत म्हणत होतो, रेझिस्टन्स, तर हा रेझिस्टन्स एकच असतो का, की अजून याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे एलिमेंट असतात, तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचे. आणि महत्वाचं म्हणजे याच्यावरती जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे न्यूमेरिकल्स. ते म्हणजे काय? तर न्यूमेरिकल्स. आता हे न्यूमेरिकल्स कशावरती बेस असतील, तर ह्या दोन्ही गोष्टींवर. हे डेफिनेशन्स वरती पण असतील, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरती पण असतील, आणि हे एलिमेंट्स वरती पण असतील. ठीक आहे, आता त्यासाठी इसेन्शियल काय आहे मी तुम्हाला आजच्या लेक्चरला सांगतो. उद्यापासून सगळ्यांच्याकडे हे असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय असणं गरजेचं आहे, ते म्हणजे कॅल्सी. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय असणं गरजेचं आहे, तर ते म्हणजे कॅल्सी. ओके, तर कॅल्सी नसतील तरी अवेलेबल करून घ्या, असतील तर काय चांगली, तुम्ही घेतला असाल लास्ट सेमिस्टरला तर चांगली गोष्ट आहे. ओके, कॅल्सी असणं गरजेचं आहे, कारण का पहिल्यांदा तुम्हाला कॅल्सी यूज कशी करायची हे शिकवायला पाहिजे आहे, आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. बरोबर आहे. मे बी हा चॅप्टर सुद्धा 10 मार्क्सला असेल, बघितला नाही मी, पण असेल 10 मार्क्सला असेल. पण एक गॅरंटी इतकी चांगली आहे की या चॅप्टरवरती प्रॉब्लेम्स एकदा समजले की याच्या पुढचा जो चॅप्टर आहे तो पण याच्यावरतीच बेस्ड आहे. काय आहे? याच्यावरतीच काय आहे? बेस्ड आहे. कारण काय बघा, एसी फंडामेंटल बघत असताना किंवा एसी फंडामेंटल्स बघत असताना आपण याच्यामध्ये काय बघणार की हे फक्त आणि फक्त बघा, आता ह्या गोष्टी तुम्ही ऐकला असाल, फक्त आणि फक्त सिंगल फेज साठी बघणार. कशासाठी बघणार? सिंगल फेज, थ्री फेज बघितलं, ऐकलं असाल, तर याच्यामध्ये आपण फक्त ह्या सगळ्या गोष्टी सिंगल फेज साठी बघायच्या. आणि जो नेक्स्ट चॅप्टर आहे, तर नेक्स्ट चॅप्टर मध्ये सगळ्या गोष्टी कशासाठी बघायच्या आहेत? थ्री फेज साठी. ठीक आहे, नेक्स्ट चॅप्टर पण मे बी तेवढाच 10 मार्कला असेल, पण त्याच्यामध्ये तर याच्यापेक्षा पण सोपं आहे. कधी सोपं आहे? जर तुम्ही काय करत असाल, तुम्हाला ही आत्ताच्या गोष्टी जर व्यवस्थित लक्षात आल्या तर. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, स्टार्ट करूया. ठीक आहे, आता आपण काय करूयात, स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट इज मीन बाय एसी आणि व्हॉट इज मीन बाय डीसी. या दोन गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, तिथं बघायच्या. ठीक आहे, तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण डीसी ची वेव्हफॉर्म काढून तुम्हाला मी दाखवतो. ऑलरेडी बघितलंय, पण आता याच्या ही गरज आहे म्हटल्यानंतर बघणं गरजेचं. ओके,
नोटेशन द्यायला चुकायचं नाही अजिबात, किंवा त्याच्यासाठी काय करायचं नाही, आळस करायचा नाही. हा इकडं असेल, हा आय असेल, किंवा त्याला आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. ओके, त्याला काय म्हणतो, करंट. ओके, वाय ऍक्सिस वरती. आणि एक्स ऍक्सिस वरती असेल तो असेल टी, ज्याला काय आपण म्हणतो टाइम असं म्हणतो, ज्याला काय म्हणतो टाइम. तर खाली मी लिहितो, नंतर परत प्रॉब्लेम नको. आय म्हणजे काय तर करंट, आणि टी म्हणजे काय तर टाइम. ओके, आता इथं महत्वाची गोष्ट आपल्याला बघायची, ती म्हणजे काय तर ते सांगतो. तर काय म्हटलंय, नो चेंज इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ठीक आहे, बघा ही अशी डायग्राम आपल्याला बेसिक दिलेली आहे. आता काय म्हटलं इथं की नो चेंज इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ठीक आहे, आता मॅग्निट्यूड कशाला म्हणायचं ते सुद्धा सांगतो, आणि डायरेक्शन कशाला म्हणायचं ते सुद्धा सांगतो. ठीक आहे, आता थोडक्यात बघा, जेव्हा आपण ग्राफ बघत असतो तेव्हा हा असा असतो, सॉरी, जेव्हा आपण काय करत असतो, ग्राफ बघत असतो तेव्हा हा असा असतो, बरोबर आहे ना. मग इथं आपलं काय असतं बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, हे असे 4 क्वाड्रंट्स असतात, बरोबर ना. अशा 4 प्रकारचे काय असतात, 4 वेगवेगळे क्वाड्रंट असतात. आता तुम्हाला ते तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकला असाल. ठीक आहे, तर इथं आपल्याला काय बघायचं बघा, तर इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय म्हणते, नो चेंज. ओके, नो चेंज कशामध्ये, मॅग्निट्यूड मध्ये आणि डायरेक्शन मध्ये. ओके, आता मॅग्निट्यूड कशाला म्हणायचं, फॉर एक्झाम्पल हा इथनं 0 ला स्टार्ट आहे, आणि ही इथं व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. ही व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. ठीक आहे, तर ही जी व्हॅल्यू आहे, किंवा हा जो गॅप आहे, किंवा ही जी व्हॅल्यू आहे मॅक्झिमम, तर तिला काय म्हटलं जातं, मॅग्निट्यूड. ही जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे तिला काय म्हटलं जातं, मॅग्निट्यूड. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की ह्या डीसी मध्ये, या डीसी मध्ये कुठंही काय होत नाही, तुमचा मॅग्निट्यूड चेंज होत नाही. म्हणजे कुठंही ही 10 व्हॅल्यू काय होणार नाही, ते ऍट द एट इन्फिनिटी जरी तुम्ही गेलात असं पुढे टाइमला, तरी काय होणार नाही, तुमचं प्रत्येक ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे ही किती असेल, 10च असेल. आता हे तुम्हाला मी समजावून सांगायसाठी ड्रॉ करतोय. कुठेही गेलात तरी ही व्हॅल्यू किती असणार आहे तुमची, 10च असणार आहे. ठीक आहे, म्हणजे पहिलं फुलफिल झालं आपलं मॅग्निट्यूड. आता आहे डायरेक्शन. आता आहे काय, डायरेक्शन. तर तुम्हाला इथं असं लक्षात येईल बघा, तुम्हाला इथं असं लक्षात येईल की हा जो 10 ची जी व्हॅल्यू आहे ती पण कशी जाते बघा, एकाच डायरेक्शनला जाते. काय करते, एकाच डिरेक्शनला. कुठं मध्ये असे इकडं खाली आले, पुन्हा इकडं वरती गेले, ठीक आहे, पुन्हा इकडं खाली आले, असं कुठं ग्राफ मध्ये आहे का, नाही. ही स्टार्ट टू एंड तुमची काय आहे, एकाच डिरेक्शनला जाते. म्हणजे काय होत नाही, इथं डायरेक्शन मध्ये सुद्धा काय होत नाही, चेंज होत नाही. बरोबर आहे ना. बघा आता इकडे जो 4 क्वाड्रंट काढला याच्यामध्ये बघा की हे इथनं स्टार्ट होत आहे आणि हे असंच जाते. ठीक आहे, हे तुमचं मध्येच कुठं इकडं असं खाली येते का, नाही येत, किंवा परत असं वरती जाते का, नाही येत. ठीक आहे, त्याच्यामुळे काय म्हणायचं की याची डायरेक्शन सुद्धा काय होत नाही, आपली चेंज होत नाही. तर म्हणून डीसी साठी काय म्हटलं जातं, देअर इज नो चेंज इन मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन. काय म्हटलं जातं, देअर इज नो चेंज इन मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन. तर याला काय म्हटलं जातं, की डीसी असं म्हटलं जातं, किंवा डायरेक्ट करंट असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, डीसी असं म्हटलं जातं, किंवा त्याला काय म्हटलं जातं, डायरेक्ट करंट असं म्हटलं जातं. ओके, आता त्याची डेफिनेशन लिहित असताना आपण कशी लिहावी लागते, आता हे जो डायग्राम आपण ड्रॉ केलाय तर याला काय म्हणायचं, प्युअर डीसी क्वांटिटी. बघा वरती जो डायग्राम आता आपण ड्रॉ केला, मग तुम्ही रब करतो बाकीचा. ठीक आहे, बघा वरती जो डायग्राम आपण ड्रॉ केलाय तर त्याला काय म्हणायचं, प्युअर डीसी
क्वांटिटी. ओके, आता प्युअर डीसी क्वांटिटी असं का म्हणायचं आहे किंवा डिफाईन कशी म्हणू शकतो आपण की it is a quantity which does not change in magnitude or direction. It does not change magnitude or direction. ओके, तर याला म्हणायचं डीसी. पण याला प्युअर डीसी का म्हणायचं तर ते तुम्हाला मी सांगतो. हे आता कुठं लागत नाही वास्तविक, पण आपल्याला माहित असावं. ठीक आहे, बघा प्युअर डीसी का म्हणायचं तर काय असतं बघा, जेव्हा डीसी बद्दल आपण बोलत असतो, जेव्हा काय करत असतो डीसी बद्दल बोलत असतो, त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात किंवा त्याचे दोन टाइप्स येतात. कुठले येतात तर पहिला जो टाइप येतो तर तो येतो बघा, इलेक्ट्रॉनिक्सला मे बी तुम्ही शिकला असाल हे, म्हणजे पहिल्या लेक्चर जर झालं तुम्हाला मे बी ते असेल तर. आणि दुसरा येतो तो म्हणजे, ठीक आहे, पहिला असतो तो काय असतो पल्सेटिंग डीसी आणि दुसरा असतो तो काय असतो प्युअर डीसी. ओके, आता पल्सेटिंग डीसी म्हणजे काय की या डीसी मध्ये काय असतात थोड्या थोड्या एसी क्वांटिटी देखील असतात. डीसी मध्ये काय असतात थोड्या थोड्या, मी स्टार करून ठेवतो तेवढ्यासाठी. एसी मध्ये काय सॉरी डीसी मध्ये काय असतात थोड्या थोड्या एसी क्वांटिटी सुद्धा काय असतात या पल्सेटिंग डीसी मध्ये असतात. आणि प्युअर डीसी म्हणजे काय असतं की याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय असतो डीसी असतो. तर तो म्हणजे कुठला, हा तुम्हाला इथं काढलाय, तर हा काय आहे प्युअर डीसी आहे. किंवा डीसी तुम्ही कसं आता डिफाईन करू शकता ऑलरेडी मी सांगितलं. ओके, तर याला म्हणायचं प्युअर डीसी. ओके, आता प्युअर डीसी जर असा असेल तर पल्सेटिंग डीसी कसा असेल, प्युअर डीसी जर असा असेल तर पल्सेटिंग डीसी कसा असेल तर तो आपण आता नेक्स्ट टाइम बघूया, म्हणजे सॉरी नेक्स्ट आता एक्झाम्पल मध्ये बघूया. ओके, बघा इथे मी लिहून ठेवतो आपल्याला काय बघायचं आहे पल्सेटिंग डीसी. इथे वरती लिहून ठेवतो पल्सेटिंग डीसी. पल्सेटिंग डीसी म्हणजे काय थोडक्यात एसी प्लस डीसी. ओके, एसी प्लस डीसी, आता तो कसा असतो बघूया. पण त्या अगोदर आपल्याला काय बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय एसी. आपल्याला काय बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय एसी. ठीक आहे, ती कसली क्वांटिटी बघालोय आपण आता, बघणार आहे ती एसी. ठीक आहे, आता एसी कशी असते, सगळ्यात पहिली गोष्ट इकडे काय येईल आय येईल. ओके, दुसरी गोष्ट इकडे काय येईल टी. आता परत सांगायची गरज नाही, आय म्हणजे करंट, टी म्हणजे टाइम. आता हेच आपण व्होल्टेज आणि टाइम बद्दल पण करू शकतो. असंच आपण पॉवर आणि टाइम बद्दल सुद्धा काय करू शकतो कॅल्क्युलेट करू, सॉरी रिप्रेझेंट करू शकतो, काय हरकत नाही. पण स्टँडर्डली तर आपल्याला आय टू टी घेतलंय म्हणून ते आपण करूयात. ओके, बघा हा 0 न स्टार्ट. ठीक आहे, आता ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत ना, हा पहिला सेकंड थर्ड, हा शक्यतो आता तुम्ही पेन्सिल ड्रॉ करताय, मी इथे माऊस न करतोय, तर ते तुम्ही काय करत चला अगदी इक्वल दाखवत चला, असं कमी जास्त नको. माझं थोडंसं मोठं दिसतंय इथं मधलं, पण ठीक आहे असो. ओके, बघा क्वाड्रंट लक्षात घ्या, हा पहिला क्वाड्रंट आहे त्याच्यामुळे इथे प्लस असेल. ठीक आहे, हा फोर्थ क्वाड्रंट आहे त्याच्यामुळे इथं काय असेल मायनस. पहिला क्वाड्रंट आहे त्याच्यामुळे इथं काय असेल प्लस, इथं काय असेल प्लस. ओके, आता एसी मध्ये काय होतं बघूया. बघा मग सारखंच मॅग्निट्यूड as well as direction changes with respect to time. बघा त्याच्याबद्दल आपण काय म्हणतोय आता की मॅग्निट्यूड as well as direction changes with respect to time. ओके, म्हणजे काय सगळ्यात पहिली गोष्ट मॅग्निट्यूड आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय डायरेक्शन. ओके, आता मॅग्निट्यूड म्हणजे काय बघा, सगळ्यात पहिल्यांदा हे
इथं मॅग्निट्यूड असणार आहे, बरोबर आहे ना. ही व्हॅल्यू म्हणजे बघा हे प्लस मायनस लक्षात आलं ना, जरा ते रब करतो बघा, बरोबर आहे ना. हे इथं पण मॅग्निट्यूड असणार, बरोबर आहे ना. हे इथं पण मॅग्निट्यूड असणार. मी काय म्हटलं मगाशी, बघा डीसी साठी काय सांगितलं होतं, कुठलीही व्हॅल्यू, ठीक आहे. हे इथं पण मॅग्निट्यूड असणार, हे इथं पण मॅग्निट्यूड असणार, हे इथं पण असणार, हे इथं पण असणार, ठीक आहे. तर बघा काय होते, बघा मॅग्निट्यूड काय होत आहे की तुमच्या विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे जसा टाइम पुढे जातोय तर तसं तुमचं मॅग्निट्यूड चेंज होत जाते. कशा पद्धतीनं, तर बघा स्टार्ट इथं आहे, मग इथं आहे, मग इथं, मग इथं, मग इथं, इथं. बघा मी डॉट 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 थोड्यासाठी काढतोय. प्रत्येक वेळी काय होत आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम तुमची मॅग्निट्यूडची व्हॅल्यू काय होत आहे, चेंज होत आहे. बघा म्हणजे पहिली गोष्ट आपल्याकडे फुलफिल झाली, मॅग्निट्यूड काय होत आहे, चेंज होत आहे. आता गोष्ट आली डायरेक्शनची. आता डायरेक्शन बद्दल काय म्हणू शकतो, तर बघा ज्यांना मॅग्निट्यूडचं लक्षात आलं त्यांना डायरेक्शनचं लक्षात येईल. कसं सांगतो, तर सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्शन कशी होती, सॉरी हा, सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्शन कशी होती, ही अशी होती, बरोबर आहे. आता डायरेक्शन नंतर कशी आहे, अशी आहे. पुन्हा डायरेक्शन कशी आहे, अशी आहे. म्हणजे असं आहे का एकदा हा असा वरती चाललाय म्हणजे फक्त वरतीच जातोय, नाही, हा वरती चाललाय त्याचबरोबर हा परत फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतोय, परत तुमच्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जातोय, इथनं पुढे परत हे सो ऑन चालू राहील. परत हा इथे येईल, परत हा वरती जाईल, परत हा खाली येईल, परत हा वरती जाईल, परत हा खाली येईल, परत हा वरती जाईल. ओके. तर म्हणून एसी ला काय म्हटलं जातं की एसी मध्ये मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन तुमचे काय होते, चेंज होते. पण त्याला हे वाक्य महत्वाचं आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता तुम्हाला काय फरक लक्षात आला असेल, एसी आणि डीसी मधला फरक लक्षात आला असेल, किंवा एसी आणि डीसी कशाला म्हणायचं हे लक्षात आलं असेल. बघा की याच्यामध्ये काय होतं, एसी मध्ये मॅग्निट्यूड सुद्धा तुमचे चेंज होत राहते विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि तुमचं डायरेक्शन सुद्धा चेंज होत राहते. ओके. आता महत्वाची गोष्ट आपलं काय राहिलंय वरती बघायचं, तर पल्सेटिंग डीसी. ठीक आहे, बघा एक मिनिट, बघा ठीक आहे. आपलं काय बघायचं राहिलंय, पल्सेटिंग डीसी. प्युअर डीसी तर तुम्ही बघितला कशा प्रकारे ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये काय तुम्हाला दिसतंय इथं, ठीक आहे. तुम्हाला जर असं रेकॉर्डिंग पण ऐकू येईल, काय हरकत नाही, ऐकून घ्या जरासं. मास्क घालून फिरत चला, कुठं बाहेर फिरत असाल तर शक्यतो बाहेर जायचं टाळा. ठीक आहे. तर बघा आता पल्सेटिंग डीसी बघायचं, आपल्याला काय बघायचं आहे, पल्सेटिंग डीसी, पल्सेटिंग डीसी. ठीक आहे. तर पल्सेटिंग डीसी बघत असताना आपल्याला कसं बघितलं पाहिजे, तर मगाशीच मी सांगितलं पल्सेटिंग म्हणजे काय असतं, तर एसी आणि प्लस डीसी असतं. मग थोडक्यात पल्सेटिंगची वेवफॉर्म कशी येऊ शकते, तर ती तुम्हाला मी आता इथं ड्रॉ करतो. बघा पल्सेटिंग डीसी कशी येऊ शकते, एकतर ही अशी येऊ शकते, किंवा तुम्हाला पल्सेटिंग डीसी कशी मिळू शकते, ही अशी मिळू शकते. म्हणजे तुम्ही एक फर्स्ट क्वाड्रंट साठी तरी रिप्रेझेंट करू शकता, किंवा शेवटच्या क्वाड्रंट साठी काय करू शकता, रिप्रेझेंट करू शकता. पण पल्सेटिंग डीसी बद्दल बोलत असताना आपण काय बोलू शकतो, बघा पल्सेटिंग डीसी बद्दल आपण काय बोलू शकतो की याच्यामध्ये काय होतंय, मॅग्निट्यूड चेंज होते. काय होते, मॅग्निट्यूड चेंज होते, बट नो चेंज इन डायरेक्शन, बट नो चेंज इन डायरेक्शन. बघा पल्सेटिंग डीसी मध्ये काय होतंय की तुमची मॅग्निट्यूड चेंज होते, परंतु तुमचं काय होत नाही, डायरेक्शन चेंज होत नाही. ओके.
ठीक आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. ठीक आहे. तर आता आपल्याला पुढे जे बघायचं आहे तर तो बघायचा आहे एसी आणि डीसी मधलं कंपॅरिझन. ओके, आता हे कंपॅरिझन बऱ्याच वेळा पेपरला विचार. ठीक आहे, मी तुम्हाला शेअर करतो. सोपं आहे. ठीक आहे, आपला सिलेबस स्लोली चाललाय. तर तुम्हाला ह्या गोष्टी जर आता समजल्या तरच समजतील, नाहीतर पुन्हा समजणार नाही. ठीक आहे, काही जण कॅज्युअल घेत असतील लेक्चरला, त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या सेमिस्टरच्या वेळी दिसेल. ओके, बघा पॅरामीटर्स एसी आणि डीसी. ओके, सगळ्यात पहिलं काय घेतलंय आपण, वेवफॉर्म. तर वेवफॉर्म कशी असते, आता ही राहू दे काढायची ड्रॉ, ह्या दोन्ही राहू देत. तुम्ही ह्या बेसिक डायग्राम ज्या आहेत तर त्या ड्रॉ करा. ओके, तर एसी मध्ये ही अशी साईन दाखवले. ओके, आणि डीसी मध्ये अशी स्ट्रेट दाखवली. हे बघा, याच्यामध्ये असं सायनोसॉइडल दाखवलंय आणि याच्यामध्ये काय दाखवलंय, की अशी ही स्ट्रेट वेवफॉर्म ड्रॉ केली. ओके, ही काढा, ही खालच्या राहू देत. ओके, बघा सेकंड काय म्हटलंय, डेफिनेशन. ठीक आहे, आता डेफिनेशन म्हणजे काय म्हटलंय बघा, इट इज सिग्नल विच चेंजेस इट्स मॅग्निट्यूड अँड पोलॅरिटी. मॅग्निट्यूड अँड पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणा किंवा तुम्ही डायरेक्शन म्हटलात तरी चालेल, हा वेगळा वर्ड यूज केला आहे. जर कन्फ्युज होत असेल तर, नसेल तर तुम्ही आहे हे पाठ करू शकता. बघा डीसी मध्ये काय म्हटलंय, इट इज अ सिग्नल विच चेंजेस इट्स मॅग्निट्यूड बट नॉट चेंज इट्स पोलॅरिटी किंवा नॉट चेंज इट्स डायरेक्शन, असं देखील इथं काय करू शकता तुम्ही म्हणू शकता. ओके, थर्ड बघा की यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, तर हे ट्रान्सफॉर्मर म्हणून एक इक्विपमेंट असतं इलेक्ट्रिकल मध्ये. तर ते काय असतं बघा, पूर्ण वर्ल्ड इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये खूप इम्पॉर्टंट इक्विपमेंट असतं. मग आता यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, की ते इक्विपमेंट आपण एसी मध्ये यूज करू शकतो का, तर त्यांनी म्हटलंय पॉसिबल आहे, म्हणजे आपण यूज करू शकतो. पण डीसी मध्ये मात्र म्हणून काय म्हणतो आपण, नॉट पॉसिबल. डीसी मध्ये नॉट पॉसिबल. आता हे पॉसिबल आहे, नॉट पॉसिबल आहे किंवा ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणायचं, हे आपण 6व्या चॅप्टर मध्ये किंवा 5व्या चॅप्टर मध्ये शिकू. ओके, 7 चॅप्टर आहेत आपले. ठीक आहे, बघा यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर, एसी मध्ये पॉसिबल, डीसी मध्ये नॉट पॉसिबल. तुर्तास हे आहे असं पार्ट करा. या 7 मधले कुठलेही 6 पार्ट असणं गरजेचं आहे. पुढं डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी. आता इफिशियन्सी म्हणजे काय असतं बघा, इफिशियन्सी म्हणजे काय असतं, तर समजा मी 100 इनपुट देत असेल, काय करत असेल, 100 इनपुट देत असेल आणि आउटपुट मला जर 90 मिळत असेल, आउटपुट किती मिळत असेल 90, तर माझी इफिशियन्सी किती झाली, 90%. इफिशियन्सी किती झाली, 90%. समजा हे जर आउटपुट 92 मिळत असेल तर माझं इफिशियन्सी किती झालं, 92%. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इनपुट देताय आणि मॅक्झिमम आउटपुट मिळवताय किंवा किती पर्सेंट मध्ये आउटपुट मिळवताय, यालाच काय म्हणतात, इफिशियन्सी. ठीक आहे, मग जर एसी आपण नेहमीच्या सिस्टीम मध्ये यूज करत असू तर त्याची इफिशियन्सी किती असेल, म्हणजे आउटपुट देण्याचं प्रमाण कसं असेल, तर ते कसं असेल, हाय असेल किंवा चांगलं असेल. पण तेच जर आपण डीसी रुरल लाईफ मध्ये यूज केला तर त्याचं इफिशियन्सी किंवा आउटपुट देण्याचं प्रमाण कसं असेल, तर ते काय असेल, फारच कमी असेल. ठीक आहे, 5वं बघा, डिझाईन ऑफ मशीन्स. जर एसी वरती चालणाऱ्या गोष्टी जर आपण डिझाईन करत असू किंवा प्रोडक्शन तयार करत असू त्याचं, ओके, प्रॉडक्ट ते तयार करत असू एसी वरती फक्त चालणार. आता आपल्या घरामध्ये काय आहेत बघा, सगळ्या गोष्टी ह्या एसी सप्लाय असल्यामुळे सगळ्या गोष्टी एसी वरती चालणाऱ्याच आहेत. पण या गोष्टींचं डिझाईन करणं एकदम काय असतं, सोपं काम असतं किंवा इझी असतं. आणि जर तेच आपल्याला डीसी वरती तयार करायचं असेल किंवा डीसी साठी तयार करायचं असेल तर ते कॉम्प्लिकेटेड ठरतं किंवा नॉट इझी असतं. ओके, पुढे म्हटलंय जनरेशन. आता ही इलेक्ट्रिसिटी कुठं ना कुठं काय होते, जनरेट होते. ठीक आहे, कुठं ना कुठं काय होते, जनरेट होते. मग ती कुठं जनरेट, एसी मध्ये जनरेट करणं कसं असतं, सोपं असतं. पण डीसी मध्ये काय म्हटलंय, आता बघा, फ्रॉम द एसी वेवफॉर्म युझिंग कम्प्युटर ऑर रेक्टिफायर. ओके, मग डीसी मध्ये काय, थोडक्यात तुम्ही हे सगळं लिहिण्यापेक्षा इथे एक वाक्य लिहा, हे तुम्हाला कन्फ्युजन करून जाईल. हे नवीन तुम्हाला वाटेल की रेक्टिफायर कुठनं आलं, हा कम्युटेटर कुठनं आला, त्याच्यापेक्षा इथं काम करा,
डिफिकल्ट हा शब्द टाका. इथं काय करा, डिफिकल्ट हा शब्द इथं टाका. बस हे बाकी सगळं काढून टाका. ओके. कारण त्याबद्दल सांगणं म्हणजे काय बघा, हे कम्युटेटर किंवा हे रेक्टिफायर एका मोठ्या मोठ्या मशीनचे हे इक्विपमेंट्स आहेत किंवा पार्ट्स आहेत. आता ते पार्ट्स जर तुम्हाला समजावून सांगायचे असतील तर ते फारच म्हणजे कठीण होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यापेक्षा इथं डिफिकल्ट टाका आणि हे करा, काय हरकत नाही. ओके. आणि 7वा जो आहे तर ते आहे ऍप्लिकेशन. म्हणजे एसी मध्ये कुठले कुठले असतात. मग काय म्हटलंय, एसी मोटर्स असतात, डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल सप्लाय असतो. डोमेस्टिक म्हणजे कुठला, आपण घरासाठी युज करतो तो. इंडस्ट्रियल म्हणजे कुठला बघा, गावातलं एक उदाहरण द्यायचं झालं तर वर्कशॉप मध्ये असेल, पिठाची गिरणी असेल, राईस मिल असेल, ठीक आहे, किंवा शेती पंप असेल युज करणार आपण. हे सगळं कशावरती चालतं, एसी वरती चालतं. ओके. आणि डीसी बद्दल काय म्हटलंय बघा, डीसी मशीन्स असतात. आता काही स्पेसिफिक गरज अशी असते इंडस्ट्रीमध्ये वगैरे, की त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे स्पेसिफिक गरज असते. ठीक आहे. काही गोष्टींचं स्पीड कॉन्स्टंट असणं गरजेचं असतं, काहींना एकदम जास्त स्पीड असणं गरजेचं असतं, काहींना एकदम जास्त लोड देणं गरजेचं असतं. मग अशा वेळी ह्या डीसीच्या गोष्टी युज कराव्या लागतात. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, डीसी मशीन्स. आणि दुसरं काय म्हटलंय, एचव्हीडीसी सिस्टीम. एचव्हीडीसी म्हणजे हाय व्होल्टेज डीसी सिस्टम. ओके. फक्त तुम्ही एचव्हीडीसी इतकंच लक्षात ठेवा, त्याबद्दल जास्त त्याच्यामध्ये डोकं घालू नका. ओके. आता मी काही गोष्टींसाठी सांगतो तुम्हाला की त्याचा जास्त विचार करू नका. त्याचं कारण काय, तर त्याचे बेसिक्स तुम्हाला नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला असंही काही समजणार नाही. ओके. जितकं मी सांगतोय तितकं करत चला, तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये मार्क मिळतील. ओके. तर बघा, एसी आणि डीसी मधला तुम्हाला लक्षात आला का फरक. ओके. आता ठीक आहे, बघा, तर आता आपल्याला काय बघायचं आहे पुढं, तर ऍडव्हान्टेजेस ऑफ डीसी, सॉरी ऍडव्हान्टेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी. पुढे आपल्याला आता काय बघायचं आहे, ऍडव्हान्टेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी. त्या म्हणजे काय, तर आता आपण म्हटलं की सरसकट सगळ्या ठिकाणी एसी यूज करतात, डीसी यूज करत नाही. आता काय यूज करतात, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, तर ते बघूयात. ओके. पहिली गोष्ट काय सांगितले, इट इज पॉसिबल टू यूज अ ट्रान्सफॉर्मर. बघा, मी मगाशी सांगितलं की होल पॉवर सिस्टीम मध्ये, होल इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये ट्रान्सफॉर्मर हा खूप मोठा रोल प्ले करत असतो. ठीक आहे, ते तुम्हाला सांगेल. म्हणून काय बघा, ट्रान्सफॉर्मर हा असलाच पाहिजे आपल्या सिस्टीम मध्ये. मग महत्वाची गोष्ट, जर आपल्याला डीसी मध्ये पॉसिबल होत नसेल तर डीसी हा डिसएडव्हान्टेजेस आहे. पण तोच जर ट्रान्सफॉर्मर आपल्याला एसी मध्ये युज करता येत असेल तर नक्कीच हा काय असेल, ऍडव्हान्टेजेस असेल. दुसरं, डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी इज हाय. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, सॉरी, डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी इज हाय. ओके. त्यानंतर जनरेशन इज इझी. आता मगाचे जे पॉइंट्स आहेत पण सेपरेटली का लिहिलेत, तर तुम्हाला ते लिहिणं गरजेचं आहे. किंवा चुकून असं विचारलं तर स्टेट एनी 2 ऍडव्हान्टेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी किंवा स्टेट एनी 4 ऍडव्हान्टेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी. तर पहिल्या पेपरमध्ये हा 4 किंवा 2 मार्क्सला विचारत होते. ओके. बघा, डिझाईन्स ऑफ एसी मशीन्स इज इझी. नवीन आहे, इन्स्टॉलेशन cost is less. इन्स्टॉलेशन कॉस्ट इज लेस. ओके. इन्स्टॉलेशन म्हणजे काय, तर एसीच्या वेगवेगळ्या इन्स्टॉलेशन असतील किंवा सिस्टीम इन्स्टॉल करणं. ठीक आहे. तर इन्स्टॉल करण्यासाठी जी किंमत लागते ती काय लागते, डीसी पेक्षा फारच कमी लागते. ठीक आहे. तर बघा, तर एवढ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी. इट इज पॉसिबल टू यूज अ ट्रान्सफॉर्मर
डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी इज हाय, जनरेशन सोपं आहे, मशीनचं डिझाईन करणं सोपं आहे, आणि महत्वाचं म्हणजे काय की इन्स्टॉलेशनची कॉस्ट सुद्धा काय आहे, फारच कमी आहे. ओके, तर हे झालं ह्याच्यामध्ये. आता अजून एक गोष्ट बघायची आहे, तर ती म्हणजे काय, तर वेवफॉर्म कशाला म्हणायचं. आता आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायच्या. ठीक आहे, आता मी ज्या ज्या डेफिनेशन सांगतोय तुम्हाला बघा, एसीची इथे फार तर लिहून ठेवतो. एसीची डेफिनेशन झाली, डीसीची डेफिनेशन झाली, पल्सेटिंग डीसीची डेफिनेशन झाली, 3 झाल्या. आता हे वेवफॉर्म किती, चौथी डेफिनेशन. जवळपास 20 एक डेफिनेशन तुम्हाला याच्यामध्ये येतील. ओके, सगळ्या पार्ट असणं गरजेचं आहे. याचं कारण सुद्धा सांगतो की ह्या डेफिनेशन सेपरेटली 4 मार्क्ससाठी विचारल्या जातात, आणि ह्या डेफिनेशन्स वरचाच एक प्रॉब्लेम 6 मार्क्ससाठी विचारला जातो. म्हणजे टोटल 2 प्रश्नामध्ये आपला पूर्ण चॅप्टर 10 मार्कचा कम्प्लीट होतो. आणि एकदम सोपा आहे, तुम्ही प्रॉब्लेमची जर प्रॅक्टिस केलात तुम्हाला इझिली सुटून जातात, काय फारसे अवघड नाही, मॅथ्स पेक्षा तरी सोपे आहे. ठीक आहे, बघा, तर वेवफॉर्म कशाला म्हटलं जातं. इट इज अ ग्राफ, इट इज अ ग्राफ ऑफ magnitude of a quantity with respect to time. बघा, वेवफॉर्म म्हणजे काय, इट इज अ ग्राफ ऑफ मॅग्निट्यूड ऑफ अ क्वांटिटी. ऑफ अ क्वांटिटी म्हणजे काय, ऑफ अ करंट, ऑफ अ व्होल्टेज किंवा ऑफ अ पॉवर, एनिथिंग. ओके, क्वांटिटी म्हणजे काय, तर ह्या एसीच्या क्वांटिटी, करंट असेल, व्होल्टेज असेल, मॅग्नेट सॉरी पॉवर असेल. ठीक आहे, तर याला काय म्हणायचं, वेवफॉर्म असं म्हणायचं. इट इज अ ग्राफ ऑफ मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर जी क्वांटिटी आहे, जी काय आहे, सॉरी, जी क्वांटिटी आहे, तर ती काय केली जाते, वाय ऍक्सिस वरती काय केली जाते, प्लॉट केली जाते. ठीक आहे, आणि तुमचा जो टाइम आहे, तर तो कशावरती प्लॉट केला जातो, एक्स ऍक्सिस वरती. जर कोणाकडे बुक असेल किंवा बुक रेफर करत असाल, तर इथं एक खूप मोठी चूक केलेली आहे त्यांनी. तर क्वांटिटी वाय ऍक्सिस ऐवजी त्यांनी एक्स ऍक्सिस दिले. तर ते जर असं जर कोणी यूज करत असाल तर, किंवा मी शेअर केल्यानंतर पण बुक मधलं तुम्ही ते जरासं क्लिअर करा. बघा, फार तर मी इथं हायलाइट करून ठेवतो. ह्या क्वांटिटी बद्दल काय केले त्यांनी, चुकीचं दिले, एक्स ऍक्सिस म्हटलंय, पण तसं नाही, वाय ऍक्सिस वरती काय असते, क्वांटिटी असते. ओके, तर बघा, आपल्याला आता 2 वेवफॉर्म्स बघायचे आहेत. आपल्याला काय करायचे आहेत, वेवफॉर्म्स बघत असताना 2 वेवफॉर्म्स बघायचे आहेत. एक म्हणजे साइन वेव्ह, बघा साइन आणि कोसाइन तुमचा पाठ सोडत नाही. दुसरी म्हणजे कोसाइन वेव्ह. पहिली काय बघायची आहे, साइन वेव्ह बघायची आहे, दुसरी काय बघायची आहे, कोसाइन वेव्ह. ओके, ठीक आहे, तर आता आपण ते बघूया. इतकी गोष्ट लक्षात आली का, बघा. हे आजच स्लो चाललंय, उद्यापासून रुटीनली आपल्या स्पीड नुसार जाऊ आपण. एक मिनिट, आपण इथं हे पण घ्यायचं आहे, त्याचं क्वेश्चन पण घ्यायचं आहे, साईडला मी ड्रॉप. ठीक आहे, पहिली जी बघायची आहे ती आपल्याला व्होल्टेज बद्दलची बघायची आहे. म्हणजे वाय ऍक्सिस वरती आपलं काय असेल, मग अशी करंट होतं, आता काय असेल, व्होल्टेज. जी ड्रॉ केली मी, तर ही कसली वेव्ह आहे, साइन वेव्ह आहे, कारण ती कुठनं स्टार्ट होते, तुमच्या इथल्या 0 पासून स्टार्ट होते. तिला काय म्हणायचं, साइन वेव्ह म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर इथं काही गोष्टी रिप्रेझेंट करायच्या, तर त्या तुम्हाला मी दाखवतो. बघा, हा जो पहिला हाफ आहे, हा काय आहे,
पहिला हाफ आहे हा, त्या पहिल्या हाफ मधली जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे कुठं इथल्या पीक पिरियडला असणार, ठीक आहे, तर तिला काय म्हणायचं, VM, तिला काय म्हणायचं, VM. ओके, त्याच्यानंतर ह्या इन्स्टंटला कुठलीही व्हॅल्यू घ्यायची, या इन्स्टंटला काय करायची, कुठलीही व्हॅल्यू घ्यायची, तिला काय म्हणायचं, VT, तिला काय म्हणायचं, VT. ओके, इन्स्टंटला कुठलीही व्हॅल्यू घ्यायची, तिला काय म्हणायचं, VT. ओके, त्याच्यानंतर साधारण काय करायचं बघा, हा जिथपर्यंत आहे बघा, म्हणजे एक पॉझिटिव्ह सेक्शन, हा पॉझिटिव्ह सेक्शन आणि हा मायनस सेक्शन, हा जिथं कम्प्लीट होतो तर त्या ठिकाणावरनं काय करायचा, असा एक एरो ड्रॉ करायचा, ठीक आहे, आणि त्याला काय म्हणायचं, T0, त्याला काय म्हणायचं, T0, त्याला काय म्हणायचं, T0. ओके, आणि या ग्राफला म्हणा किंवा या डायग्रामला नाव काय द्यायचं, instantaneous INSTANTANEOUS. ओके, बरोबर, instantaneous साइन व्होल्टेज, इन्स्टंटेनियस साइन व्होल्टेज. ओके, तर याला काय म्हणायचं, इन्स्टंटेनियस साइन व्होल्टेज. ठीक आहे, तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय बघा, याच्यामध्ये आपल्याला ह्या डायग्राम वरून काय करायचं, इक्वेशन म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचं, तर हा जो V ऑफ टी आहे, हा जो काय आहे V ऑफ टी आहे, तर ह्या V ऑफ टी चं इक्वेशन आपल्याला लिहायचं. आता लिहायचं आहे म्हणजे काय, तर ते कसं आलं, काय आलं, ही पुढची गोष्ट, आपल्याला डायरेक्टली इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या इक्वेशन वरून आपल्याला काय बघायचं आहे की वेगवेगळे कुठले पॅरामीटर्स आहेत, वेगवेगळे काय आहेत, कुठले पॅरामीटर्स आहेत. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, इक्वेशन काय दिले ते बघूया. V of t, V of t is equal to, V of t is equal to V M in bracket, sorry, VM sin VM sin बघा 2 pi F0 2 pi F0 t. बघा काय काय लिहायचं, V of t is equal to VM sin in bracket 2 pi F0 t. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, कशाला काय म्हणायचं. सगळ्यात पहिली गोष्ट V of t, V of t म्हणजे काय, ठीक आहे, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू किंवा इन्स्टंटेनियस आपण व्होल्टेज म्हणू. ठीक आहे, V of t म्हणजे काय, इन्स्टंटेनियस व्होल्टेज. आता इन्स्टंटेनियस व्होल्टेज म्हणजे काय, ऍट एनी इन्स्टंट, मग ते इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं 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 कुठेही या वेव्हफॉर्म वरती काय असेल, कुठेही असेल, तर त्याला म्हणायचं इन्स्टंट, V of t म्हणजे इन्स्टंटेनियस व्होल्टेज. ठीक आहे, त्यानंतर काय बघा, VM, VM म्हणजे काय, पीक व्हॅल्यू, मगाशीच मी सांगितलं, किंवा त्याला काय म्हणतात, मॅक्झिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू किंवा त्याला काय म्हणतात, मॅक्झिमम व्हॅल्यू. मगाशीच मी सांगितलं बघा, या हाफ मधली सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे
त्याला काय करायचं, VM असं नाव द्यायचं. ओके. त्यानंतर पुढचं आहे ते काय बघा, F0. F0 म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी इन हर्ट्ज. त्याचं युनिट काय आहे, हर्ट्ज, किंवा त्याला कसं रिप्रेझेंट करतात, HZ न रिप्रेझेंट करतात. ओके. तर बघा, ह्या गोष्टी तुम्ही आता तुर्तास ह्या इक्वेशन म्हणून लक्षात ठेवायचे. या पुढे परत रिपीट होणार आहेत. पण आता आपल्याला काय गरजेचं आहे, इतकं गरजेचं आहे, V of t इज इक्वल टू VM sin 2 pi F0 t. V of t म्हणजे इन्स्टंटेनियस व्होल्टेज, VM म्हणजे पीक व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू, F0 म्हणजे फ्रिक्वेन्सी इन हर्ट्ज. ओके. तर बघा याच्यामध्ये काय असतं, तर बघा याच्यामध्ये जो साइन असतो, याच्यामध्ये SIN जो साइन दिलेला आहे, तर हा काय रिप्रेझेंट करत असतो, बघा वरील इक्वेशन मध्ये जो साइन दिलेला आहे हा काय करतो, रिप्रेझेंट्स द शेप ऑफ वेवफॉर्म. तर हा काय करतो, वेवफॉर्मचा काय करतो, शेप रिप्रेझेंट करतो. म्हणजे ही साइन टाइप मध्ये काय आहे, वेवफॉर्म आहे. ओके. बघा, तर त्याचबरोबर आपण काय करू शकतो, V of t ला काय सांगू शकतो बघा, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. V of t बद्दल काय सांगू शकतो, तर हा जो V आहे, हा काय आहे, V आहे, तर ती काय आहे, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहे. V म्हणजे काय आहे, एक प्रकारची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहे. आणि तुमचा जो हा t आहे, हा काय आहे, t, तर t काय आहे बघा, तर तो व्हेरिएबल इन टाइम. व्हेरिएबल इन टाइम. ओके. म्हणजे तो काय करतो, टाइमला रिप्रेझेंट करतो, ऍक्च्युअल टाइमला, म्हणजे कुठल्याही टाइमला ते असेल, V of t. आता तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं आहे बघा, तर फक्त आणि फक्त एवढं, हे जे दिलेलं आहे इक्वेशन, हे इक्वेशन तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे 100% 100 म्हणजे 101% काय असतं, याच्यावरती इक्वेशन वरती प्रॉब्लेम्स पण असतात आणि वेवफॉर्म किंवा डेफिनेशन सुद्धा काय केली जाते, विचारली जाते. V of t इज इक्वल टू VM sin 2 pi F0 t. ओके. आता हे अजून रिअरेंज केलेलं आहे, ते कशा पद्धतीने केले ते आपण इथे बघू. बघा, V of t चे इक्वेशन, हे वरचं इक्वेशन काय केलंय, रिअरेंज केलंय, तर ते कशा पद्धतीने केलंय ते बघूया. V of t is equal to VM ब्रॅकेट मध्ये, सॉरी ब्रॅकेट मध्ये येणार नाही, VM साइन, ठीक आहे, VM साइन ऍज इट इज वरच्या सारखंच आहे. आता ब्रॅकेट मध्ये काय केलंय बघूया, ओमेगा 0, ब्रॅकेट मध्ये डायरेक्टली काय केलंय, ओमेगा 0 t. ठीक आहे. आता ओमेगा 0 t, आता ह्याच्यामधला t बघा, आता इथे तुम्हाला सांगतो कसं लक्षात येते. रिअरेंज करताना VM ऍज इट इज VM ठेवलाय, साइन ऍज इट इज इथं साइन ठेवलंय, ठीक आहे. इथला t ऍज इट ठेवलाय, फक्त काय चेंज केलंय, तर 2 pi F0 साठी ओमेगा 0 काय केलंय, इथं काय केलंय, ओमेगा 0 म्हणजे काय, तर 2 pi F0, 2 pi F0 म्हणजेच काय, ओमेगा. त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी राईट डाऊन करून देतोय, ह्या काय करा तुम्ही 100% लक्षात ठेवा. या काय करा 100% लक्षात ठेवा. ओके. बघा, हे पहिला असा फॉर्म मध्ये इक्वेशन तरी तुम्हाला दिसेल, किंवा तुम्हाला ह्या अशा फॉर्म मध्ये इक्वेशन दिसेल, याच्यामध्ये काय केलंय, ओमेगा 0 पुट केलाय, किंवा अजून एक तिसरा फॉर्म आहे,
तर तो असा असतो. मी तुला ड्रॉ करतोय बघा. व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्ही एम साइन थीटा. व्ही एम साइन थीटा. आता काय झालं बघा, इथं ओमेगा 0 टी होता, तो सुद्धा गायब झाला आणि त्या ठिकाणी काय आलं, फक्त आणि फक्त थीटा. मग आपण काय म्हणू शकतो, इथं कसा अरेंज केला, तर थीटा इज इक्वल टू ओमेगा 0 टी इज इक्वल टू 2 पाय f0 t. 2 पाय f0 t. बघा, तर हे आहे आपला तिसरा फॉर्म. तर 3 फॉर्म मध्ये आपण इक्वेशन काय करू शकतो, लिहू शकतो. तुम्हाला ही गोष्ट आता लक्षात आली असेल. हे व्होल्टेज साठी आपण लिहिलं. आता तुम्ही काय करायचं आहे, असंच इक्वेशन करंट साठी लिहायचं. मी तुम्हाला हिंट्स देतो, मात्र लिहायचं तुम्हीच. जर तुम्ही लिहिलात तरच हे तुम्हाला समजणार आहे. बघा, आता तुम्हाला मी इथे हिंट देतो. आता करंट साठी लिहित असताना काय येणार बघा, या इथं व्होल्टेजच्या ठिकाणी काय येईल, करंट येईल. हा टाइम ऍज इट इज असेल. व्हीएम आपण व्होल्टेज साठी म्हणतोय, करंट साठी काय म्हणू, आय एम म्हणू. बरोबर आहे. व्हीटी कशासाठी म्हणतोय, व्होल्टेज साठी म्हणतोय, करंट साठी आपण आय ऑफ टी म्हणू. ओके, बघा म्हणजे काय येईल, जिथं जिथं व्ही ऑफ टी आहे तिथं काय येईल, आय ऑफ टी येईल. जिथं जिथं व्हीएम आहे तिथं काय येईल, आय एम येईल. तिथं काय येईल, आय एम येईल. ठीक आहे. मग व्ही ऑफ टी साठी काय म्हटलं आपण, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. तिथं तुम्ही काय म्हणू शकता, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट. व्हीएम साठी काय म्हटलं आपण, पीक व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणू शकता, पीक व्हॅल्यू ऑर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट. f0 ऍज इट इज असेल. आणि त्याच्यावरून ही अशी 3 प्रकारची इक्वेशन्स तयार करता येतील. ती तुम्ही मला काय करायची आहेत, संध्याकाळपर्यंत 100% फॉरवर्ड करायची आहे. आणि जर तुम्हाला हे आता करता आलं 101%, तर आणि तरच तुम्हाला हा पुढचा चॅप्टर समजून जाईल, नाहीतर समजणार नाही. तर याला काय म्हणायचं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कशाचं, साइन वेव्हचं, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. ओके, ठीक आहे. बघा, ते करंट साठी नक्की मला पाठवायचं. दुसरी आहे ती आहे कोसाइन वेव्ह. दुसरी जी आहे तर ती आहे कोसाइन वेव्ह. कोसाइन वेव्ह कशी असते ते तुम्हाला मी दाखवतो. सेम मगासारखंच करणार. व्होल्टेज मी दाखवणार, करंट तुम्ही ड्रॉ करायचं. ओके, बघा. एक मिनिट. बघा, जर असं व्यवस्थित होतं का बघतो ड्रॉ. ओके, बघा, ठीक आहे. आता व्होल्टेज साठी म्हटलंय म्हणून मी इकडे व्होल्टेज दाखवेन आणि इकडे काय दाखवेन, टाइम दाखवेन. ठीक आहे. आता इथं काय बघा, तर हे जे आहे तर हे काय असेल, व्हीएम असेल. हे काय असेल, व्हीएम असेल. ओके, किंवा इथं पण आपण बघू शकतो, किंवा हे काय असेल, व्हीएम असेल. हे काय असेल, व्हीएम. ठीक आहे. आणि इथं मध्ये कुठेही असेल ते काय असेल, इथं इथं इथं, तर ते काय असेल, व्ही ऑफ टी असेल. मग सारखंच व्ही ऑफ काय असेल, टी असेल. ओके, तर याच्यावरनं इक्वेशन कसं लिहू शकतो आपण, मगाच्या फॉर्म मध्ये, व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्ही एम cos 2 pi f0 t. 2 pi f0 t. ठीक आहे. याचं मॅथमॅटिकल इक्वेशन कसं लिहू शकतो, व्ही ऑफ टी व्ही एम कॉस 2 पाय 0 टी. कारण कसली वेव्ह आहे, कोसाइन वेव्ह आहे.
किंवा थोडक्यात इथं असं तुम्हाला लक्षात येईल, इथं बाकीचं काढून टाकलं तर फक्त काय राहतं, कॉस राहतं. ही काय आहे, एक प्रकारची कॉस वेव्ह आहे. का कॉस वेव्ह आहे तर तुम्हाला इथं लक्षात येईल, आतला जर 0 इन्स्टंट बघितला तर ती कुठं होतं, मॅक्झिमम व्हॅल्यूने स्टार्ट होतं. याचा जो रिमेनिंग पार्ट आहे तो असा पाठीमागा असणार. 4 क्वाड्रंट असतात, लक्षात ठेवत चला. 4 क्वाड्रंट्स असतात, त्याच्यामुळे याचा रिमेनिंग पार्ट आहे तो असा पाठीमागे स्टार्ट होत असणार. पण आपल्याला जेव्हा आपण ह्या रिप्रेझेंट करतो तेव्हा आपल्याला 0 बसलं करत असताना आपल्याला इथं मॅक्झिमम व्हॅल्यू दिसते. आणि जेव्हा आपण कसलं ड्रॉ करायचो, साइन वेव्ह, तेव्हा ती अशी इथून स्टार्ट व्हायची बघा, सेंटर पासून अशा प्रकारे. बरोबर आहे ना? तर ती इथं होत नाही, ती पाठीमागून कुठेतरी स्टार्ट होते, म्हणून तिला काय म्हटलं जातं, कोसाइन वेव्ह असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे कशाबद्दल इक्वेशन दिलं मी, व्होल्टेज बद्दल दिलं. सेम आय ऑफ टी बद्दल इक्वेशन तुम्ही स्वतः लिहायचं, डायग्राम काढून अशा प्रकारे आय एफ टी बद्दल स्वतः इक्वेशन ड्रॉ करायचं. ठीक आहे. तर आज हे डिटेल्स मध्ये सांगितलं. उद्या कमीत कमी आपण एक 10 डेफिनेशन्स बघू. 10 डेफिनेशनचे 10 फॉर्म्युलेज असतील, 10 फॉर्म्युलेचे 10 रिप्रेझेंटेशन असतील, आणि ते एकदा झाले की त्या प्रत्येकावरती आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचा आहे. तेव्हा आपण फार तर काय करू, बघू कशा पद्धतीने घेता येतो. कॅल्सी स्वतः जवळ ठेवायची. ठीक आहे. ओके. तर आता मी एंड करतो.